नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे ती म्हणजे वीज बिल माफ संदर्भात आज राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे पुढील 5 वर्षासाठी पूर्णपणे वीज बिल माफ या संदर्भात व्यवस्थित शासन निर्णय आपण समजून घेणार आहोत. 27 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. व्यवस्थित आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार विद्युत वितरण कंपनीला वीज दरात सवलत देण्यात येते व त्याची प्रकृती शासनाकडून वितरण कंपनीस केली जाते. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत संदर्भीय शासनात क्रमांक 3 अवने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2000 पर्यंत वीज बिल मोफत देण्यात येणार आहे असून त्यासाठी प्रतिवर्ष लागणारा निधी जो आहे अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीस अदा करण्यात येणार आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 2024 ते 2025च्या आर्थिक वर्षाकरिता मुख्यमंत्री बळीराजा वीज मोफत योजना कृषी पंप ग्राहकांना वीज दर सवलत देण्याकरिता या ठिकाणी ही निधी देण्यात आली आहे. ही निधी प्रत्यक्षात किती देण्यात आलेली आहे, एकूण निधीपैकी मंजूर किती या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून महावितरण कंपनीस पाठवण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. या ठिकाणी पाहणार आहोत सगळ्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कृषी पंप ग्राहकांना वीज दर सवलतीसाठी सन 2024 ते 25 करिता मूळ अर्थसंकल्प दिलेला 5,685 कोटी रकमेपैकी 1,969 कोटी रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस मर्यादा यांना समायोजन वितरित करण्यास व शासन निर्णय मंजुरी देण्यास येत आहे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. एकूण निधी या ठिकाणी 5,685 कोटी आहे त्याने महावितरण कंपनीस देण्यात आलेला आहे. म्हणजे आता पुढील यामध्ये तुमचा जो वीज बिल येणार आहे तो पूर्णपणे मोफत येणार आहे. जे शून्य होणारे अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे. अशाच नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.